खांद्यावर घेऊन आकाश अर्धे, चला जाऊया पुढे, नवशतकाच्या पाठीवरती लिहूया समानतेचे धडे. सर्व इथं उपस्थित असलेल्या माझ्या भगिनींना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. पुजारी मॅडम, तुम्ही सगळंच ऑलमोस्ट कव्हर केलेलं आहे, सगळे मुद्दे कव्हर केलेले आहेत. म्हणतात ना, सिनियर असतात ते, त्यांना अनुभवाचं एक फार मोठं त्यांना एक हे असतं, लाभ असतो. तुम्ही इतक्या सुंदर पद्धतीने सुरुवातपासून आजपर्यंत स्त्रियांची जी व्यथा आहे आणि त्यांनी काय करायला पाहिजे ती इतक्या सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे आणि सगळेच मुद्दे कव्हर केलेले आहेत. तर मी जास्त वेळ घेणार नाही तुमच्या सगळ्यांची. मी फक्त एवढं सांगेन की तरुण भारत हा जो आपला महाराष्ट्रातला एक आघाडीचा न्यूजपेपर आहे आणि त्याचे लाखो वाचक आहेत. आणि मला आत्ताच कळालं की यूट्यूबला सुद्धा तुमचा एक चॅनल चांगलं आहे, मोठं यूट्यूबचं तरुण भारतचा, आणि त्यालासुद्धा लाखो सबस्क्रायबर्स आहेत. न्यूजपेपर, न्यूज चॅनल्स आणि पत्रकारिता ही डेमोक्रेसीचा चौथा स्तंभ आहे असं म्हटलं जातं. लोकांना जागरूक करायचं काम जे आहे हे पत्रकार करत असतात. काय घडतं समाजामध्ये, जर पत्रकारिता बंद झाली, समजून घ्या एखादा असा दिवस उगवला की पत्रकारिताच बंद झाली, न्यूज चॅनल्स, न्यूजपेपर सगळंच बंद झाले, काय होणार? काय चाललंय आजूबाजूला आपण इथं बसून देशाच्या बाहेर काय चाललंय, देशात काय झालं करतं, पण जर हे सगळं बंद झालं तर दिल्लीमध्ये काय झालंय हे सुद्धा कळणार नाही कुणाला. आणि त्यामुळं देशात असू दे, सगळीकडेच असू दे, एक मोठा केऑस होईल, अराजकता पसरे. त्यामुळे ह्यालाच म्हणतात, पत्रकारितेला म्हणतात ते चौथा आधारस्तंभ आहे, ते यासाठीच म्हणतात. तर तुम्ही आज आम्हाला या आधुनिक तरुण भारतनं आम्हाला आज या आधुनिक जगातल्या या हिरकणींचा स्वागत करायचं, त्यांचा सन्मान करायचं जो आम्हाला संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी तुमची सगळ्यांचीच खरंच आभारी आहे. मी हिरकणी यासाठी म्हणते की शिवबा असताना एक हिरकणी गड उतरलेली होती मुलांसाठी, तिचा शिवबांनी सन्मानाने सत्कार केला होता. आणि आजच्या काळात तुम्ही या हिरकणी आहेत ते पहाटेच्या वेळी अंधारामध्ये जिथं साधारण स्त्री बाहेर सुद्धा पडायला घाबरते, अशा टाईममध्ये तुम्ही घरातनं बाहेर पडताय. एखादी अशी गल्ली असते तुम्हाला माहीत पण नसते तिथं कोण राहतात काय राहतात, तिथं तुम्ही जाता. एखादी बिल्डिंग अशी असते की मोकळी असते, रात्रीच्या वेळी लाईट असतात नसतात, अशा ठिकाणी तुम्ही धाडसाला जातात. तर खरंच तुम्ही आधुनिक काळातील